तर चला बघूया आपण मी घरामध्ये कसं तवा पिझ्झा करत असते. म्हणजे मी बाहेरचा पिझ्झा शक्यतो टाळते आणि घरात करते. त्यासाठी लागतं आहे ओनियन, कॅप्सिकम, टोमॅटो, मेयोनीज, टोमॅटो केचप, परत पिझ्झा सॉस, पिझ्झा पास्ता आणि पिझ्झा बेस. हे कुठेही म्हणजे छोट्या मोठ्या शॉपमध्ये अवेलेबल होऊन जातं. हे बेकरीमध्ये पिझ्झा बेस 30 रुपयाला पॅकेट मिळतं. तर हे सगळं आपण काय करणार आहे, एक कढई घेणार, त्याच्यात तेल टाकणार आणि त्याच्यामध्ये आहे ना कॅप्सिकम, ओनियन आणि टोमॅटो मीठ टाकून थोडंसं वरखाली करून घेणार, जेणेकरून थोडंसं शिजलं पाहिजे, जेणेकरून तवा पिझ्झा करणार आहे ना आपण तर ते कच्चं राहणार नाही आणि तसं तोंडामध्ये कच्चं लागणार नाही. त्याच्यासाठी हे असं थोडंफार परतून घ्यायचं आणि मग नंतर राहिलेलं त्यामध्ये मेयोनीज, टोमॅटो केचप, पास्ता पिझ्झा सॉस हे टाकून घ्यायचं. हे जरा 5 मिनटं झाकण लावून वाफवून घेतलं ना मग त्याच्यामध्ये टाकायचं ते. आणि ते वाफवून झालं की म्हणजे कसं कच्चं जे लागतं ते लागत नाही. मग अमूल बटर घ्यायचं थोडं मेल्ट करून आणि त्या बेसला आहे ना म्हणजे मॅगीचा चमचा घ्यायचा, फोक घ्यायचा, त्याने थोडंसं छिद्र करून घ्यायचे बेसला आणि अमूल बटर त्याच्यावर स्प्रेड करायचं, जेणेकरून त्याला क्रंचीनेस येतो आणि टेस्ट जरा वेगळी होते. आणि मग पिझ्झा बेसला सेम असंच मेयोनीज, टोमॅटो केचप आणि पास्ता पिझ्झा सॉस जो आहे तो लावून घ्यायचा, स्प्रेड करून घ्यायचा. मग त्याच्यावर जे हे आपण टॉपिंग केलेलं आहे ते टॉपिंग आपण त्याच्यावरती स्प्रेड करणार आणि ते स्प्रेड केल्यानंतर मग तुम्हाला चीजवालाच करतो आपण शक्यतो. चीज आपण स्प्रेड करू शकतो त्याच्यावर. खूप जास्त चीज असेल तर आपण हे सगळं जे आपण लावतो आहे म्हणजे टोमॅटो केचप वगैरे आणि ते लावल्यानंतर पण आपण त्याच्यावर चीज लावू शकतो. आणि मग परत वर टॉपिंग आणि मग चीज असा तवा ठेवायचा. मी नॉनस्टिकचा ठेवला होता, त्याच्यावर झाकण उलटं करून ठेवायचं आणि झाकण उलटं केल्यानंतर जरा प्रीहीट होऊ द्यायचं. प्रीहीट झाल्यानंतर जे काही पिझ्झा आपण करणार आहे, आता तुम्ही बघाच पुढे की माझं चालू आहे. म्हणजे तनुसाठी मी एक साधा केला होता पहिले प्लेन चीजवाला आणि हे असं टॉपिंगवाला आमच्या दोघांसाठी करते आहे. तर हे असं टॉपिंग करून घ्यायचं व्यवस्थित आणि म्हणजे इतका मस्त लागतो ना तो पिझ्झा, तसं सेम डॉमिनोजसारखा आणि घराची चव वेगळीच असते. आणि त्याच्यावरनं मग चिली फ्लेक्स टाकू शकता. हे पण मी होममेड चिली फ्लेक्स आहे. शक्यतो मी जास्त म्हणजे घरगुती वस्तू वापरायचा प्रयत्न करते. हे गोचं चीज आहे ते ग्रेट करून घ्यायचं ग्रेटरने त्याच्यावर. आता मला चीज भरपूर लागतं, म्हणजे मला पर्सनली चीज आवडतं, त्याच्यामुळे मी चीज खूप दिलं होतं त्याच्यावर टाकून आणि असं भरपूर सारे चीज टाकायचं त्याच्यावर. आणि मग ते प्रीहीट झालेला तवा असतो त्याच्यावर टाकायचं. वरून मोठं पातेलं ठेवायचं, जेणेकरून खालून वाफ वगैरे निघली नाही पाहिजे आणि तो आतमध्ये म्हणजे चीज मेल्ट झाला पाहिजे आणि हे सगळं वाफलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, बेसला क्रंचीनेस येतं. असं झाकण उलटं ठेवलेलं असतं आणि मग त्याच्यावर ते बेस ठेवून द्यायचा आणि मग त्याच्यावर मोठं पातेलं ठेवलं उलटं करून तर वाफ कुठून बाहेर निघतच नाही आणि खूप छान असा क्रंचीनेस येतो. असं वाटणारच नाही तुम्हाला की तुम्ही घरामध्ये तवा पिझ्झा केला. आणि हे झाला पिझ्झा रेडी. चलो बाय बाय.